तिळची वडी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन ठेवला आणि इथे 1 वाटी तीळ घेतली आहे. तर ही तीळ बघू शकतात बिना पॉलिशवाले आहे. पॉलिशची तीळ ही अगदी पांढरशुभ्र असते, तर शक्यतो हीच तीळ वापरायची, याची चव अधिकच चांगली लागते. तर इथे छान अशी आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे. तर इथे सतत असं हलवत छान अशी एकसारखी तीळ इथे भाजून घ्यायची आहे. आता भाजल्यानंतर बघू शकतात तीळ कशी छान अशी उडते, तर म्हणजे आपली तीळ अगदी भाजायला सुरुवात झाली आहे. आणि इथे आता छान अशी सर्व बाजूने व्यवस्थित माझी तीळ भाजून झाली आहे. तर इथे मी गॅस बंद केला आहे आणि आता इथे मी थंड होण्यासाठी एका ताटामध्ये तीळ काढून घेते. पटकन खाली काढायची नाही तर ती तीळ करपू शकते. तर इथे मी छान अशी पसरून घेतली आणि इथे मी 2 चम्मच तीळ साईडला काढून घेते. आता हे थंड झाल्यानंतर याची छान अशी मला पावडर करून घ्यायची आहे. तर ही पावडर अगदी जास्त बारीकही नाही जास्त जाडही नाही, अगदी जाडसर अशी ठेवायची आहे. इथे मिक्सरचं भांडं लावून चालू बंद करत छान अशी आपल्याला जाडसर पावडर तयार करून घ्यायची आहे. बघू शकतात अशा पद्धतीने. तर इथे तिळची वडी बनवण्यासाठी इथे मी ताट घेतले, तर त्याच्यावरती थोडंसं तूप लावून ठेवते. आता इथे ताटाला छान असं व्यवस्थित तूप लावून झालंय. तर इथे साईडला मी गॅसवरती पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेते. आता याच्यामध्ये मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ आहे तो टाकून घेते. 1 वाटी तीळसाठी इथे मी 1 वाटी गूळ घेतलाय आणि तो छान असा बारीक चिरून घेतलाय. तर इथे आपल्याला पाक करायचा नाहीये, फक्त हा गूळ वितळून घ्यायचा आहे. तर इथे आता एकसारखं हलवत छान असं आपल्याला हे गूळ वितळून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये मी आता 2-3 चमचे पाणी टाकून घेते. आता थोडंसं पाणी टाकल्यानंतर पुन्हा याला छान व्यवस्थित एकजीव करून घेऊ. आणि आता जी तीळ आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. पुन्हा छान व्यवस्थित एकजीव करून एखादा मिनिट परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ वगैरे शिजू द्यायची नाही. तर इथे बघू शकता छान असं एका जागी गोळा होतंय मिश्रण. तर इथे आपले अगदी छान असं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे. तर जे आता ताटाला आपण तूप लावून घेतलं होतं त्या ताटामध्ये काढून घ्यायचं हे. अगदी साधी सोपी आणि झटपट बनणारी तिळची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली कशी नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता हे मिश्रण छान व्यवस्थित पसरून घेतलंय. आता इथे मिश्रण थोडं थंड झालं की याच्यावरती मी वाटीला तूप लावलंय, त्या वाटीने छान असं एकसारखं करून घेते. आता याच्यावरती जी तीळ मी साईडला काढून घेतली होती 2 चमचे ती याच्यावरती टाकून घेते. अशा पद्धतीने सर्वीकडे पसरून घेते. आता याच्यावरतून तीळ टाकून झाल्यानंतर पुन्हा मी वाटीने छान व्यवस्थित दाबून घेते. आता इथे मी सुरीच्या साहाय्याने छान असे याचे कट करून घेते. अगदी वडी आपली कडक झाल्यानंतर कट करायला जमणार नाही, तर इथे थोडंसं ओलसर आहे तोपर्यंतच याला कट करून घ्यायचं आहे. कितपत वडी लहान मोठी हवी त्यानुसार इथे कट करून घ्यायचा. आणि इथे आता कट करून झाल्यानंतर इथे 2 तासांसाठी मी साईडला ठेवून घेते. 2 तासानंतर इथे बघू शकतात छान अशी वडी कडक झालेली आहे. मस्त अशी कट करून घेतलेली आहे, तर पटकन अशी निघून येते. बघू शकतात कट केल्यानंतर अगदी अलगद अशी वडी निघून येते. मस्त अशी मऊसूत आपली वडी तयार आहे. तर तुम्ही सुद्धा या संक्रांतला ही तिळची वडी नक्की ट्राय करा. कशी झाली कशी नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी तिळची वडी तयार आहे. छान अशी मऊ होते तिळची वडी, अगदी झटपट बनवून होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कशी नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.